दत्तक वस्ती योजना 2001 मध्ये चालू झाली. तिचे काम मुंबईमध्ये झोपडपट्टी वस्ती स्वच्छता राखायचं काम केलं. घरोघरी जाऊन स्वच्छता मोहीम लोकांच्या मनात रुजली आणि 2013 काही राजकीय पोळीखाली मोहीम बंद करून स्वच्छता प्रबोधन अभियान चालू करण्यात आले. आता 2026 चालू होईल. 12 वर्षे उलटूनही मुंबईच्या गल्लीत लोकांना विचारलं की ते दत्तक वस्तीचं नाव घेतात. मिटवण्याचा प्रयत्न पण मिटलं नाही. जे काम करायला पाहिजे, लोकांपर्यंत जायला पाहिजे, ते जात नाही. टेंडरप्रमाणे त्याची कामं होतात. ही त्याच्यातली कमी आहे, त्रुटी आहे. ही टेंडर पद्धत आहे. हीच जर नियुक्ती पद्धत असती तर त्यांना काम दिल्याच्या नंतर त्यांची ती जबाबदारी झाली असती, बांधिलकी असती, रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची असते की मला हे काम करायचं, मला स्वच्छता ठेवणे ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ते मी केलीच पाहिजे. हे त्याच्या मागचा उद्देश असतो. बरं, 2001 ते 2013 पर्यंत आपली जी संस्था होती कार्यरत होती स्वच्छतेच्या बाबतीत, मग त्या काळामध्ये 12 वर्ष जवळजवळ आपल्याला कोणत्याच प्रकारचा कोणी हस्तक्षेप किंवा याबद्दल कोणी टीका टिप्पणी केली होती का? नाही. 2013 पर्यंत सर्व लोकांनी आमच्याबद्दलची म्हणजे वाखाणणीच केली, आमच्या कामाचं कौतुकच केलं. त्यावेळेस कोणी टिपा टिप्पणी करत नव्हतं. त्याचं कारण असं होतं की आमचं काम चांगलं होतं आणि स्वच्छता एकदम खूप छान प्रकारे व्हायची. लोक पण चांगला लोकांचा प्रतिसाद होता. तर 13 वर्षे कुठलीही टीका टिप्पणी दत्तक वस्तीवर होत नव्हती आणि सर्व लोक समाधानी होते. साटम साहेब म्हणतात मोठ्या प्रमाणामध्ये नियमांचं उल्लंघन होतं. नाही, नियमाचं उल्लंघन असं काही नाही. नियम फक्त एकच आहे की 15 माणसाचं काम दिलं, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की बाबा त्यांनी 15 माणसं लावणं अपेक्षित आहे असं लिहिलं आहे. अपेक्षित आहे, लावलेच पाहिजे असं नाही. भ्रष्टाचारचा आरोप जरी असला तर तो त्यांचा भ्रष्टाचार होत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की ते लोक ॲडजस्टमेंट करते. मुंबईमध्ये वाढती झोपडपट्टी आहे, त्यामुळे ज्या लोकसंख्येप्रमाणे आपल्याला एकच दिली होती त्याच्यात ज्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये 1+1 घर तिथे कुटुंब वाढलेले आहे, त्याच्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात कचरा होण्याचं पण त्याचं कारण आहे. काही लोक मोठ्या प्रमाणात कचरा देतात, तिथे एक जास्त वाढत जातात आणि मग कामं करून घेण्याचं आमचंही काम असतं त्यांच्याकडे. आणि 2001 पासून आपण मुंबईमध्ये लोकांचं राहणीमान वाढवण्यासाठी